पूर्ण दिवस या ठिकाणी थांबून ठेवण्याचं काम श्रवण आणि या सगळ्या गोष्टी यांनी केल्या। आणि पहिल्याच दिवशी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जे मलंगडाबद्दल जे आहे जी भावना आहे ती पहिल्या दिवसामध्ये जे आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी बोलून दाखवली, त्याच्यावरती काम देखील या ठिकाणी सुरू आहे। आणि आपल्याला जे आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या मनामधली जी सगळी इच्छा आहे आकांक्षा आहे ती इच्छा या ठिकाणी पूर्ण होईल। कारण की या ठिकाणी मी एक खात्रीलायक सांगू शकतो, आपल्याला मी उदाहरण देऊ इच्छितो की अफजल खानाचा कोतळा जो आहे हा या महाराष्ट्रामध्ये 2 वेळा निघाला। एक छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि दुसऱ्यांदा जेव्हा प्रतापगडावरचं जे अतिक्रमण होतं ते या सरकारने जेव्हा काढलं तेव्हा दुसऱ्यांदा जे आहे हे या ठिकाणी त्या अफजल खानाचा कोतळा जो आहे तो त्या ठिकाणी आपण काढला होता। तर मला वाटतं हे जे काम जे आहे हे धर्माचं काम आहे, धर्माला पुढे घेऊन जाण्याचं आपण काम करतोय। मला वाटतं आपल्या माध्यमाने येणारी पिढी जी आहे ती या ठिकाणी जी आहे ते आपला धर्म आपली संस्कृती जी आहे ही चळवळ जी आहे नक्कीच पुढे घेऊन जाऊन जी आहे आपल्या या देशामध्ये जे आहे ते आज घडतंय। आज राम मंदिर या ठिकाणी उभं राहतंय। आपण कोणीच विचार केला नव्हता की राम मंदिर त्या ठिकाणी उभं राहील, पण आज राम मंदिर त्या ठिकाणी उभं राहतंय। आणि येणाऱ्या काळामध्ये या मलंगडाला मुक्ती देखील या ठिकाणी जी आहे ती आपले मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी देतील असं आश्वासन या ठिकाणी देतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।